एका राजकीय व्यक्तीने ठरवलं ना तर खूप वाईट करू शकतो आणि त्याच व्यक्तीने ठरवलं तर खूप चांगले करू शकतो. हे राजकारणात मी याच्यासाठी लोकांना आवाहन करतो, खास करून तरुण वर्गाला, का तुम्ही या राजकारण. आता जी गलिच्छ झाले ना, जी प्रतिमा नेत्यांची सुद्धा ती बदलायची गरज आहे. असं नाही सांगत, याचे नेत्यांची सुद्धा प्रतिमा गलिच्छ झाली, ती बदलायची आवश्यक. ही बदलायला. आणि हे तरुण वर्ग आले तर काय होतंय, एक नेता 5 वर्ष निवडून दिला, बदलाव व्हायला पाहिजे. जर बाळामामाने चांगलं नाही काम केलं ना, मामाला नाही बघायचं, बदलून टाक. एवढी लोकांमध्ये जागरूकता आली ना तर राजकारणी सरळ होत. मध्ये एक 4 महिन्यापूर्वी माझी तब्येत ठीक नव्हती, तब्येती ठीक नव्हती, मी गेलो नाही पण ठीक आहे. बदलापूरच्या एका पत्रकाराने, मुलगी होती पत्रकार, की मामा दिवाळीला आले नाही, दिवाळीला मामाच्या गावाला जाऊया असं काहीतरी बोलले, पण मी ते पॉझिटिव्हली घेतलं. बरोबर. त्यांनी बोलल्यामुळे मी आता दर मंगळवारी तिकडे जायला लागलो. म्हणजे पत्रकारिता अशी असायला पाहिजे. हो, की ज्याचे मी खरं तुम्हाला सांगतो, योग्य परिणाम होते. तुम्हालाही सांगतो, जर माझं चुकलं ना, मला तुम्ही बिंदास बोला, मला बोललेलं काही वाईट नाही वाटत. आणि मला ती गोष्ट खूप आवडतो, असं बोललं जातं की निंदकाचे घर असावे शेजारी, चमच्याचे नसावे, कारण ते माझीच व्हावा करतील ना. मग मी कुठं चुकतोय, माझे असे 1-2 मित्र आहेत, ते मी कुठं चुकतो तेवढंच दाखवते, तेही मला शिकण्यासारखं आहे ना. गरजेचं आहे. मी ते ऍक्सेप्टही करतो ना. आताचे पत्रकार हे करत नाही, एकदम स्पष्ट सांगतो. ते काय घाबरतात, काय कॉम्प्रोमाइज करतात, काय मला माहित. जे बोलत नाही त्याला पत्रकारांनी वटणीवर आणायला पाहिजे. चौथा स्तंभ आहे ना पत्रकारिता, तुम्ही आणा ना वटणीवर. आणि जेव्हा एक पत्रकार आवाज उठवतो ना, तुम्ही बघा ना लोकांपर्यंत कसा मेसेज जातो.